उकळत्या पाण्यामध्ये पालक घालून तुम्ही कधी रेसिपी करून पाहिली का? तर नसेल पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या। नेहमीची साधी भाजी खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर एकदा ह्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा। नेहमीची भाजी तुम्ही विसरून जाल आणि रोजच ही भाजी बनवून खाल, एवढी जबरदस्त आणि टेस्टी लागते। तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला पालक घ्यायचा आहे। आता स्वच्छ धुवून घ्यायचा, निवडून घ्यायचा आणि मग आपल्याला कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं तांब्याभर इतकं। त्याच्यामध्ये आपल्याला हा पालक घालून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आली की पालक घालून घ्यायचा आणि 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचा। शिजवून घेतलेला पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे किंवा मग आईसची क्यूब पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याच्यामध्ये पालक या पद्धतीनं ठेवून घ्यायचा आहे। थंड पालक या पद्धतीनं करून घेतला की अगदी पालकचा कलर आहे असा हिरवागार राहतो। आता कलर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथे पालक मिक्सरमधून वाटून घेतला। लगेच फोडणी करून घेऊया। कढईमध्ये पहिलं सुरुवातीला बटर घालून घेतलं, तेल घालून घ्यायचं बटर जळतं म्हणून। त्याच्यानंतर जिरे घालून घेतले आणि कांदे 2 मध्यम आकाराचे कट करून घेतले होते बारीक, ते घालून घेतले। आलं लसूणची पेस्ट घालून घेतली। आलं लसूणचा कच्चापणा दूर होईपर्यंत छान अगदी परतून घ्यायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घालून घेतले। त्याच्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं। एक्स्ट्राचे कोणतेही मसाले घातलेले नाहीत, पाहू शकता। अगदी बेसिक मसाले जे आपण वापरतो तेच घातलेले आहेत। थोडीशी कलरवाली मिरची पावडर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरीही चालेल, मी टाकलेली नाही। तर झाकण ठेवून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे छान अगदी गाळ झाला पाहिजे टोमॅटोचा। असं झाकून ठेवायचं 1 2 ते 3 मिनिटं। झाकून ठेवल्यानंतर परत झाकण काढून घ्यायचं। छान असे पळीने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे। वटाणे घालून घ्यायचे। लगेच वटाणे मिक्स करून घेतले की त्याच्यामध्ये जो पालक आपण वाटून घेतला होता तो घालून घ्यायचा। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि छान खळबळून त्याच्यामध्ये घालून घेतलं। तर आता बघा, तुम्हाला इथे थोडंसं जितका थिकनेस हवा आहे तितकं तुम्हाला भाजीचं टेक्स्चर ठेवायचं आहे। झाकण ठेवून परत एक वेळा छान असं 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवून घेतली, कारण आपण याच्यामध्ये वटाणे घातले ते सुद्धा छान शिजले पाहिजेत। आता बघा, याच्यामध्ये 3 मिरच्या मी बारीक अगदी मधून चिरून ते घालून घेतलेले आहेत। नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घातला आणि कोथिंबीर घातली भरपूर अशी। आता बघा, याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर आणि गरम मसाला घातल्यानंतर 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून आपल्याला छान अशी भाजी शिजवून घ्यायची। तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे। एकदा या पद्धतीने ही भाजी बनवून बघा। नेहमीची पालकची भाजी तुम्ही विसरून जाल आणि रोजच या पद्धतीने ही भाजी बनवून खाल। आता झाली की मग काही राहतच नाही, लगेच गरमागरम काढून घ्यायची। चपाती भाकरी भाजीसोबत, पोळीसोबत किंवा मग तुम्ही रोटी भात कशासोबतही खाऊ शकता, सगळ्यांबरोबर एकदम भारी लागते। नान जरी बनवलं तरी 1 नंबर लागते। तुम्ही बाहेरची हॉटेलमधली सुद्धा भाजी विसरून जाल, एवढी जबरदस्त लागते। एकदा नक्की या पद्धतीने माझ्या बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करून सांगून चॅनलला मात्र जाता फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही।